नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ। आता बघा तुम्ही म्हणताल सगळं पाणी पाणी दिसायला लागले, तर पाणीच पाणी दिसणार कारण आम्ही आलो तळ्याला। आता ही आमचं खिलारवाडी गावातलं तळ आहे बघा। ह्या गावाला काय नद्या नाही त्या काय नाही, तर असं तळ आहे बघा। ह्या साईडला सगळं ही पानसाराचं गवत आहे बरं का, त्यामुळे तुम्हाला तसं दिसतं। या तळ्यातच आम्ही उभा आहे, ताई पण बसली बघा इथं। काय चाललंय ताई तुझं? गवत काढाय चाललंय तिचं काहीतरी, म्हणजे माझ्या सोबत आली बरं का। कपडे पण जास्त होती, म्हणलं चला तर दगड बिगड मांडलाय आपला, कपडे धुयायचे ती। आम्ही दोघी चालू या कपडे धुयाला, है ना ग ताई? तर सकाळ सकाळ म्हणलं काय तर काम उरकून घ्यावं व मका पण भिजवायचे। लाईटीचं कसं व्हायला लागले, लाईटच टिकून राही नाही, कमी जास्त सारखी व्हायला लागली। आधी लाईट कुठं काय हो, मग त्याच्यात एक दोन सारं भिजवून झाले, तर या लाईट गेल्यावर मी आले बघा इकडं। घरीच कपडे धुवा म्हणलं होतं, पण कसं आहे आता एवढं जास्त कपडे येते ना घरी, नाही पाण्याचा टिपका पण, त्यामुळं आलोय आम्ही इकडं। तर काल लय धावपळ झाली बरं का। कालचा दिवस कसा आहे, ह्यांचं पोटात दुखलेलं, ती आम्ही दवाखान्यात गेलो, परत घरी पण फोन करून सांगितलं, त्यामुळे उशीर ती झाला बरं का आम्हाला तिथनं येताना बराचसा। वाटतं की काळजी वाटते, अजून कशी काय आली नाही ती, सकाळ लवकर गेलेली म्हणल्यावर माणसाला मन खातं ना काय झालं असेल काय नाही, म्हणून फोन ती आम्हीच करून सांगितलं की पोटात दुखायला लागले या। आणि नेहताना नेलती भाऊजीचीच गाडी आता प्रत्येकाला कामं असते ती, त्यांचं पण दूध वाढायचं असतं, सगळी कामं चालून येते ती, आणि त्यात ती तसं झालेलं। पण कसं आहे झाले काम तर झालं आमचं गेल्यासारखं, ज्या निमित्त आम्ही गेलतो। मग तिथं परत गाठ घेतली, दादांच्या पण घरी गेलतो, एवढं भारी वाटलं बरं का तिथं गेल्यावर। ताईचा तर लय लाड झाला बरं का तिथं गेल्यावर। ताईला त्यांनी मेकअपचं सामान सुद्धा दिलं, है ना ग ताई? आणि तू काय करायला लागली निर्म्यान? नाही हातावर घेऊ नको। तर ताईच्या अशा खोड्या चालू राहते त्या, नको म्हणलं तरी ऐकलं नाही। मम्मी मला तुझ्यासोबत यायचंच आहे म्हणली, आणि काल पण एवढं तिनं गारवं होतं, पण आम्ही तिला घेऊनच गेलो कारण घरी थांबली नसती तिनं। तर ह्याच्यावरून विचार करा मित्रांनो, ही कशी थांबल तिथं। आता शाळेत पाठवायचं आहे बरं का तिला। प्रत्येक जण मला विचारतंय की ताईला तुम्ही शाळेत पाठवत नाही का? तर ताईला पाठवायचं आहे बरं का शाळेत, कारण तुम्हाला एक दिवशी मी लाईव्ह दाखवीन की इतक्या लांब आहे ना आमचं रानातून गावात जाणं। आता शक्य होईल तेवढं बघायचं, नाही तर मी स्वतः काहीतरी एक निर्णय घेऊन किंवा चांगलं मी स्वतः जाऊन तिला अंगणवाडीत नेऊन बसवून माझ्यानं होईल तेवढं मी करणार आहे। मी दुसऱ्यावर अवलंबून न राहता माझी मी नेणार आहे तिला। होय का ताई? तुला शाळेत जायचं का, बालवाडीत जायचं का? तुला मासं खात नसते तर निर्मा मास्याला टाकती म्हणती या, मग येताना तांदूळ आणाय काय झालं? तर ह्याच तळ्यात बरं का भरपूर असं मासा येतं, कटला हाय, रव हाय, परत चिलाप हाय, एवढं भारी भारी मासा येतं। हो बदक पण आहेत, 2-4 आहेत बरं का ती बदक, कुठनं तर आलेलं। ऐकत जा, नको सांडू नको, घेऊन बस। तर कुणाला मासा आवडते तर कमेंट मध्ये नक्की सांगा। ताईला जर मासा आवडते तर कसलं आवडते तर मित्रांनी सांग बरं, तुला मास कसलं आवडते? चिलापी आवडती काय? आणि ती सुकी केलेली आवडती का रश्यातली का तळलेलं मासा आवडते तुला? कसलं आवडते तर कसं आहे माहिती आहे का, तिच्या आठवणी आणि बरंचसं तिच्या डोक्यात राहतं, त्यामुळे मला सुद्धा वाटतंय ती शाळेत हुशार निघल। कारण सांगू का तुम्हाला, आता तिला मी विचारलं तुला कसलं प्रकारचं मासा आवडते, तर तळलेलं आवडते का रश्यातलं का सुक्क, तर ती काय म्हणली माहित आहे का, आजीकडे गेल्यावर खाल्लेलं। म्हणजे आम्ही गेलतो मंडवाडीला, तुम्हाला तर माहितच आहे, मी तुम्हाला मंडवाडीला गेल्यावर तिथं त्यांनी मास तळलेलं होतं, कारण तिथं बरीचशी मोठी नदी आहे बरं का। त्या नदीचं म्हणजे पंढरपूर पासूनच खाली काय तर जात असेल ती, माशांना निर्मा खाय घालती काय? तर तिथं गेल्यावर तळलेलं मास तिनं खाल्लेलं होतं। मग मी घरी तुला पप्पाला बोलवून पाठवेन मग। तर पप्पा कुठे गेले तर खरं सांग ना? आपण खिलारवाडीतच आहे। हो तर आम्ही आलोय बघा। आता आल्यावर
आल्यासारखं काम, पण भिजत घातली ती कपडे, त्यामुळे थांबलूया. म्हणलं जरा ताई संग पण गप्पा मारावं. मी घरी पण घेते व हिचा अभ्यास. 1 2 पण म्हणती. 10 पतवरती ना 1 2 म्हणती. मन बरं 1 2. 1 हां 2 हां 4 3 कुणी खाल्लं? 3 हां 4 हां 3 4 4 5 5 तू म्हणू नको. हां मन 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 मी नाही म्हण. 5 5 4 काय काय सगळं लक्षात न गेलं. ताईला मला लय शिकवायचं व मोठी करायची, कारण माझ्या सोबत जी घडलं ती तिच्या सोबत घडू द्यायचं नाही. मला माझं 12वी शिक्षण झालं मित्रांनो. मला पण 12वीला 72% मार्क होती. कुठं तर मला पण वाटत होतं मी चांगली कुठं तर शाळा शिकून काय तर करून दाखवीन, पण काय तर अडीअडचणी असते त्यात माझं लग्न झालं. लग्न झाल्यावर पण मी मस्त खुश आहे बरं का, म्हणजे आनंदित आहे. पण कसं असतं स्वतः आपल्या हिमतीवर काय तर करून दाखवलेलं. आता पुरी कशातच कमी नाही त्या, ही तर तुम्हाला माहीतच आहे. आता ताईला पण कसं आहे, आता ताई हा एकटीच मला होय का. शाळा शिकून मोठं व्हायचं काय, पोलीस व्हायचं. तुला काय बनायचंय? पोलीस बनायचंय का डॉक्टर बनायचंय का काय? तिच्या वडिलाचं तर स्वप्न आहे तिला काय तर शिकवून काय तर करायचं. जी बाप तिच्या जन्मल्यानं नर्वस होता, आज तिचं बाप तिच्याशिवाय राहू शकत नाही. सारखं ताय ताय ताय. आता जाताना काल नको म्हणलं होतं, कारण थंडीच दिवस आहे तर ताईला घेऊन झोपीत न उठवून तिला तयार करून त्यांच्याबरोबर घेतली आहे. तर पप्पाला लय माहिती आहे ना ताई तुझे. मग काय तर काय कसं आहे माहिती का, मी जरी ह्यांना काय तर खवळायला लागली काय झालं की लगी मध्ये ती मम्मी माझ्या पप्पाला खवळू नको म्हणून. एवढं दोघं एकमेकांना, माझं काय हो ग होय. तर हिनं पण असली ना मला पण वेगळंच राहतं. कोणतर पाहिजे असतं या. माझं जेवढा टाइम जास्त कोणासंग खर्च होत असेल तर ताई बरोबर बघा. आज ह्यांनी नाही तर, कारण काल एवढं आजारी असून सुद्धा आज त्यांनी कामाला गेले तर या नको म्हणत होती, पण मला म्हणलेलं नेटच काम नाही त्रास होयाचा, राहू द्या म्हणलं होतं. पण सलाईन लावल्यामुळं जरा बरं वाटायला लागलं. घरी जायचं की आता, कपडे धुतल्याशिवाय घरी कसं जायचं. घरी जाऊया होय ग. तू नवा तू ओंकार दादानं शंभू दादानं मासे धरलं होतं का इथं? नाही, साडीनं कुणी धरलं होतं? साडीनं मासं कुणी धरलं होतं? तर इथं आल्यावर ना ह्यांचे खरंच, पण आज काय पोरग नाही ती बरं का, शाळेला गेली असतेली, त्यामुळं ताई एकटीच आहे. ताई आली आहे माझ्यासोबत, पण काय नाही निवांत बसली या. कधी मोठी होते काय माहित होय. कुणाचं पण झालं ना लेकीवर बापाचा जीव वेगळाच असतो बरं का. हा जाऊया थांब. तर कुठलाही बाप असू द्या लेकीवर जीव असतोच बापाचा. आता काल माझला अचानक बारामतीत गेल्यावर फोन आला अण्णाचा. अण्णा म्हणलं अगं कशाला एवढं अचानक कशाला गेली, काय म्हणली नाही बोलली नाही. आणि त्यात काय झालंय माहिती आहे का, आई नसल्यामुळं काय असेल ती माया ममता सगळं वडिलांनी लावलंय मला. वडिलांनी पण लावलाय तसा जीव, आणि मामानं पण लावलाय बघा. मामाच्या घरचं पण लय भारी बघा, सगळं चांगलं आहे. आता यात्रा आहे, मला बोलवते ती, पण काय अडचणीनं मला जाता येणार नाही. पण हिनी म्हणले तर 2 दिवस का होईना पण जा. कसं असतंय मन पण दुःख वाटत नाही व. काय म्हणते ती माहिती का, तिथं 1 दिवस मी किती दिवस राहिलेली, शाळा शिकलेली, मग हिथं तिथं. आता तुम्ही म्हणसाल माहेरला सुखासुखी कोण जात नाही, कुठला तर कार्यक्रम असू द्या